अजितदादांच्या अपघाताचे धागेदोरे खराबपर्यंत जातात असं मोठं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलंय। ईशान्येश्वर मंदिरामध्ये अघोरी पूजा झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय आणि त्याचबरोबर पायलट सुमित जिवंत असल्याची सुद्धा शंका त्यांनी उपस्थित केली आहे। डीजीसीएच्या अहवालावर सुद्धा मिटकरींनी शंका घेतलेली आहे। खराचे समता पतसंस्थेमधले व्यवहार तपासा अशी मागणी त्यांनी केली आहे। 28 जानेवारीला झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचं सुद्धा मिटकरींनी म्हटलंय। डीजीसीएच्या अहवालावर आम्हाला शंका आहे। सुमित कपूर जिवंत असल्याची आमची शंका आहे। साहिल मदन हा कुठेतरी अज्ञात स्थळी हलवल्याची आम्हाला शंका आहे आणि त्यामुळे अजितदादाच्या विमानाचा अपघात वरवरजली विमान अपघात वाटत असला तर याचे धागेदोरे कॅप्टन अशोक खरातांच्या ईशान्येश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिवाच्या पिंडीपर्यंत जात आहेत। तिथं सोमवती अमावस्येला जे वशीकरण पूजा झाली त्यामध्ये ज्या काही अघोरी पूजा विधी केल्या गेल्या त्यामध्ये जे काही करंगळ्या कापून रक्ताचे अभिषेक झाले आणि 28 जानेवारीला समता संस्थेवर जे काही ट्रान्झॅक्शन झाले अशोक खरातांसोबत ती संस्था नेमकी कोणाची आहे या सगळ्या गोष्टीचा धागादोरा अजितदादांच्या विमानाचा अपघात असून घातपात असल्यापर्यंत पोहोच